नागपुर के सीतामढ़ी पुलिस थाना से म्हाडा के नाम पर एक बड़ा फ्रॉड सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार म्हाडा के फ्लैट्स बेचने के नाम पर 44 लोगों से 9 करोड़ 39 लाख रुपए की ठगी की गई है। इस फ्रॉड का मास्टरमाइंड आरोपी भूपेंद्र चंद्रिकापुरे बताया जा रहा है, जो डील स्माइल प्रॉपर्टीज नामक कंपनी का संचालक है। आपको बता दें कि म्हाडा की ऐसी आवासीय इकाइयों को बेचने के लिए जो बिक नहीं पाई थी, चंद्रिकापुरे की कंपनी को एजेंसी के तौर पर चुना गया था। लेकिन आरोपी चंद्रिकापुरे ने 19 अक्टूबर 2022 से 9 जुलाई 2025 के बीच 44 ग्राहकों को फ्लैट और होम लोन दिलाने का झूठा आश्वासन दिया। यह जब मामला सामने आया और ग्राहकों ने म्हाडा में शिकायत की, तब म्हाडा की उप मुख्य अधिकारी विनायक राव गोड़े की शिकायत पर चंद्रिकापुरे के खिलाफ पुलिस ने धोखाधड़ी का मामला दर्ज कर लिया। आगे की जांच सीतामढ़ी पुलिस कर रही है। हे म्हाडाच्या ज्या सदनिका ज्या विकल्या गेलेल्या नाहीत, त्या विकण्यासाठी म्हणून म्हाडाने एका कंपनीसोबत करार केलेला होता 2022 मध्ये। कंपनीचं नाव डील स्माइल प्रॉपर्टी आणि त्याचे संचालक म्हणून आहेत भूपेंद्र चंद्रिकापुरे। यांना त्यांची जे काही अटी शर्ती होते त्याच्यामध्ये त्यांनी फक्त ते विकण्याची प्रक्रिया पूर्ण करायची होती, कर्ज वगैरे काढून देण्याचं काम करायचं होतं, त्यांना मदत करायची होती आणि त्याचं त्यांना कमिशन मिळणार होतं। परंतु यांनी त्या आधारे जे कोणी लाभधारक आहेत त्यांच्याकडून परस्पर पैसे स्वतः घेतले, स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले आणि ते म्हाडाला न देता स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी वापरलेले आहे। अशा आतापर्यंत ज्या काही 44 तक्रारी म्हाडाकडे गेल्या आणि ती तेव्हा त्यांनी पूर्ण शहानिशा केली, तर हे प्रकार निदर्शनास आल्यानंतर सर्वांची एकूण अमाऊंट जी आहे 1,39 लाख समथिंग आहे। तर त्यानुसार जे डेप्युटी CEO आहेत म्हाडाचे, त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात किती लोकांना आरोपी? सध्या तरी ते एकच आरोपी आहे, भूपेंद्र चंद्रिकापुरे। आता पुढे तपासामध्ये जे काय निष्पन्न होईल ते आरोपी करण्यात येतील।